असं म्हणतात की आळे हे होळकरांचं गाव आहे, काही म्हणतात की जिजाऊंचं वतन जपणारं हे गाव आहे, आडांचं गाव आहे. पैठण या ठिकाणी संत ज्ञानेश्वर आणि सर्व भावंड, तर त्यांना मुंज करायची होती, तर त्यांना शुद्धीपत्र आणा म्हणून सांगितलं. मग तिथून ते शुद्धीपत्र घेतल्याच्या नंतर मग नेवासा, नंतर इकडे अकलापूर आणि इकडनं चौऱ्याच्या डोंगरावर आले. डोंगरावर आल्याच्या नंतर त्यांना तिथे असं गोलाकार असा आळं दिसलं. मग ते आळं आणि गावामध्ये जवळजवळ मी सर्वे केल्याच्या नंतर जवळजवळ 500 घरांमध्ये छोटी छोटी आपली स्वतंत्र आड दिसले. बापरे. आड. आणि अहिल्यादेवी होळकरांच्या काळामध्ये या ठिकाणी आळं होळकरांनी वसवलेलं आहे. याचा बॉम्बे गॅझेटियर मध्ये उल्लेख आहे. आमच्या वाघुले मळ्यामध्ये एक अरब मारला गेला आणि त्याची समाधी म्हणजे त्याचं त्या ओढ्याच्या खाली तिथे तसंच ते दफन करून ठेवलेलं. डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅडमनी मला सांगितलं की अगं आळ्यामध्ये असं असं आहे आणि मोडी कागदपत्रांमध्ये त्याची नोंद आहे. आणि मग तिथून आणखीनच उत्सुकता निर्माण झाली. नमस्कार, मी श्रेया खांडगे. तर मंडळी, लहानपणापासून ना मी माझ्या आजोबांकडून अनेक गाणी, गोष्टी, अभंग, अनेक अशा गोष्टी ऐकत आल्या. संत नामदेवांनी खूप छान असं वर्णन केलंय की येवोनिया उतरले आळ्याची बनी, पशु तये स्थानी शांत झाला. हे मी अनेकदा ऐकलंय आणि कधीतरी आता मोठं झाल्यावर असं वाटलं की आपल्याला या गावाचा इतिहास जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. संत ज्ञानेश्वरांनी रेड्याला समाधी दिली हे आपल्याला माहितीये, पण या गावचा पूर्ण इतिहास काय हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आळेगावचा इतिहास, स्थानिक इतिहास हे पुस्तक मी वाचलं, जे लिहिलंय प्राध्यापिका डॉक्टर सौ अरुणा वाघुले मॅम. आणि आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. त्यांनी या विषयामध्ये PhD केलेली आहे. तर आपण 6 महिन्यांपूर्वी भेटलो होतो, आपली भेट झाली होती आणि आपण खूप छान गप्पा मारल्या होत्या तेव्हा. आणि आज हा योग आला की आपण या गप्पा आज आपण कॅमेरामध्ये कैद करतोय. तर खूप छान वाटतं तुम्हाला बघून. आणि 6 महिन्यापूर्वी तुम्ही म्हटलं होतात की मी शिकत राहणार आहे आणि तुम्ही खूप पदव्या घेतल्यात, म्हणजे MA, MPhil, MEd या पदव्या झाल्यात आणि PhD पण आता या विषयामध्ये घेतली. तर खूप छान वाटतं तुम्हाला बघून. तर मला हे विचारायचंय की तुमचा हा प्रवास कसा होता, कारण इतक्या पदव्या घेतल्यात आणि इतका अभ्यास करणं आणि आता तुम्ही प्राध्यापिका पण आहात, तर हा प्रवास कसा होता सगळा? नमस्कार. तुम्ही मला अतिशय सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे. तर माझा हा प्रवास मी सांगत असताना प्रथमतः मी माझ्या आई वडिलांना आधी नमस्कार करते, कारण ज्यांच्यामुळे मला ही पृथ्वी तलावर येण्याची संधी मिळालेली आहे. आणि ह्या संशोधन क्षेत्रामध्ये काम करण्याची जी दुसरी संधी मला माझ्या सासरकडून मिळालेली, की जे माझं सासर श्री क्षेत्र आळे हे गाव आहे. तर या दोघांनाही मी प्रथमतः संपूर्णपणे श्रेय देते. आणि माझा जन्म भिंगर या ठिकाणी झालेला आहे. संपूर्ण शिक्षण माझं नगर जिल्ह्यामध्ये, म्हणजे आताच अहिल्यानगर या ठिकाणी. तर श्रीरामपूर या ठिकाणी माझं पहिलं नगरपालिकेमध्ये 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण झालं. नंतर हिंद सेवा मंडळाच्या बालिका शाळेमध्ये माझं जवळजवळ 5वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण तिथे झालं. आणि त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या RBNB कॉलेजमध्ये माझं श्रीरामपूरलाच BA पर्यंतचं शिक्षण झालं. आणि त्यानंतर MA करण्यासाठी मी नगरला न्यू आर्ट्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर इथे मी प्रवेश घेतला. आणि प्रवेश घेतल्याच्या नंतर पहिला MAचा पार्ट मी तिथे केला. आणि त्यानंतर लगेच माझा BAला श्रीरामपूरला नंबर लागला, रयत शिक्षण संस्थेच्या स्वामी सहजानंद भारती कॉलेज. मग तिथे मी BEd केलं. आणि BEd करत असतानाच माझं लग्न जमलं. आणि श्री क्षेत्र आळे या ठिकाणी 8 मे 1989ला माझा प्रवेश इथे झाला. आणि इथे आल्याच्या नंतर मग संसार चालू झाला. घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती, जवळजवळ 26 जणांचं खटलं आमचं. 4 सासू सासरे सगळे एकत्र, भावंड सगळे एकत्रित आणि सगळे गुण्यागोविंदाने राहत होती. आणि त्यामुळे मग यात्रा आल्याच्या नंतर आम्ही आळ्याच्या यात्रेला जायचो. वरुथिनी एकादशीच्या दिवशी ती यात्रा असते. आणि यात्रेला जायचं म्हणजे दशमी, एकादशी आणि द्वादशी. मग दशमीला गेलं, पायी चालत गेलं की त्यावेळेस इथे मग प्रत्यक्ष समाधी स्थळापर्यंत दर्शन असायचं. आणि एकादशीच्या दिवशी मग सकाळी तिथे पेटी म्हणजे दानपेटी टाकली जात असायची. आणि मग पुढे मग प्रवेश बंद, म्हणजे फक्त बाहेरूनच तुम्ही
त्यावेळेचं जे जुन्या पद्धतीचं जे बांधकाम होतं तिथे त्या संपूर्णपणे जवळजवळ 36 खांब आतमध्ये होते आणि त्या खांबांच्या भोवती प्रदक्षिणा घालून आतमध्ये जाऊन तिथे दर्शन घेतलं जात असायचं. हा संपूर्ण प्रवास पायी असायचा अक्षरशः. म्हणजे त्यावेळेस त्या काळामध्ये असं काही नव्हतं. ही 89 सालची घटना. आणि त्यानंतर मग सिनियर कॉलेजची स्थापना झाली 10 ऑगस्ट 1993ला. आणि मग एकदा कॉलेज सुरू झाल्याच्या नंतर मग तिथे रिक्षा, विद्यार्थी, त्यांची गर्दी, म्हणजे असं विविध प्रकारचे व्यवसाय सुरू होतात. मग नंतरच्या यात्रा ह्या रिक्षांच्या मार्गाने जात असायचो. आणि एक एसटी संतवाडी या ठिकाणी मुक्कामी असायची. मग ते एसटी द्वारे सुद्धा प्रवास यात्रेसाठी होत असायचा. मग असा प्रवास करता 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 शिक्षण घेत असताना मी पुणे विद्यापीठामध्ये 1995ला एमफिल साठी ऍडमिशन घेतलं. मुलाखत द्यायला गेले तर तिथे आपल्या आळ्याच्या शेटे घराण्यामधील शेटे मॅडम तिथे काम करत होत्या. तर त्यांना खूप आनंद झाला की आपल्या गावामधून एक वाघोले घराण्याची सूनबाई, एक महिला इथे विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत आहे. त्यांना आनंद झाला. तर त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि मग तिथून तो प्रवास चालू झाला. एमफिल आधी केलं स्मृतिचित्रातील श्रीजीवन 19व्या शतकाच्या संदर्भामध्ये. मग 19व्या शतक त्या काळामध्ये असलेल्या संपूर्ण सर्व स्त्रियांच्या ज्या काही समस्या होत्या, मग ते जन्म असेल, त्यानंतर तिचं विवाह असेल, मग बालजरट विवाह असेल, विधवापण असेल, मग विधवा पुनर्विवाह चळवळ असेल, आणि मग नंतर त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी शारदा सदन, सेवा सदन या वेगवेगळ्या संस्था त्यावेळेस रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई यांनी ते स्थापन केलेलं होतं या संस्था. आणि 1848ला आपल्याला शिक्षणाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाची महती पटवून देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि तिथून पुढे हा सगळा प्रवास चालू झाला. आणि म्हणून माझं स्मृतिचित्रातील श्रीजीवन यामध्ये लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र म्हणजे त्यांनी चरित्र लिहिलं, पण त्यामध्ये संपूर्णपणे पतीचं चरित्र आहे. मी पतीच्या सानिध्यामध्ये कशा प्रकारे माझं खडतर जीवन प्रवास मी केलेला आहे. आणि मग यामधूनच मग स्त्री समस्या काय आहेत, कशा आहेत याचा संपूर्णपणे अभ्यास झाला. आणि तो अभ्यास झाल्याच्या नंतर एमफिल माझं पूर्ण झालं 2004ला पूर्ण झालं. आणि ते पूर्ण झाल्याच्या नंतर मग पुढचा प्रवास आता संशोधनाच्या क्षेत्रात बाहेर पडल्याच्या नंतर मग अरे चला आणखीन पुढे संशोधन करू, आणखीन पुढे संशोधन करू. मग याप्रमाणे लगेच डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी मॅडम या माझ्या एमफिलच्या गाईड, त्यांच्याचकडे परत मी पीएचडी साठी मला करायचं, मॅडम मला पीएचडी करायची. म्हणजे अगो आत्ता एमफिल झाले, जरा विश्रांती घे, जरा थांब. म्हणून मॅडमने सांगितलं. म्हटलं नाही मॅडम. मग विश्रांती घेण्याच्या ऐवजी मी पटकन लगेच भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये मोडी लिपीचा कोर्स केला. कारण मला काम करायचं होतं. मॅडमनी विषय दिलेला होता पेशवेकालीन प्रांत जुन्नर, एक आर्थिक अभ्यास. मग 1759 ते 1818 या काळामध्ये संपूर्णपणे पेशवेकालीन प्रांताचा अभ्यास करायचा. मग यामध्ये असलेले 24 तालुके म्हणजे परगणे, मग या परगण्यांचा अभ्यास करायचा. मग त्यामध्ये आळं हे एक कसबा आळं होतं. मग तो अभ्यास चालू झाला. पेशवे दप्तर मध्ये जायचं, भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये जायचं, अभ्यास करायचा. ही कागदपत्र पहा, ती कागदपत्र पहा, हा अभ्यास करा, तो अभ्यास करा. हे करत करतच 2012 ते 14 या काळामध्ये बीसीओडीच्या अंतर्गत आविष्कार या स्पर्धांमध्ये भाग घेतला. आणि त्यामधूनच मग पुढे प्रपोजल टाकलं. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य त्यास माननीय दाते सर होते आणि त्यांच्याच अंडर डॉक्टर रमेश भिसे सर हे बीसीओडीचं काम पाहत होते की चला आपल्या महाविद्यालयामधून प्रकल्प टाकायचा. 1 लाख रुपयाचं अनुदान होतं त्यावेळेस. आणि मग मी प्रकल्प टाकला. तर श्री क्षेत्र आळेगावचा स्थानिक इतिहास, सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक दृष्टिकोनात एक ऐतिहासिक अभ्यास, हा एवढं मोठं टायटल दिलं कारण ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचाच होता. मग ते दिलं. मग ते दिल्याच्या नंतर ते प्रपोजल मंजूर झालं आणि प्रत्येक 6 महिन्यानंतर मी त्या ठिकाणी त्या गावामध्ये म्हणजे संतवाडी असेल, कोळवाडी असेल आणि आळ, हे तिन्ही गावं मिळून आळ आहे. आणि मग याचाही अभ्यास सुरू केला. मग अभ्यास सुरू करत असताना मग श्री क्षेत्र आळे या गावचा स्थानिक इतिहास, मग स्थानिक इतिहास ही संकल्पना काय आहे, कसं आहे, म्हणजे आपण जिथे राहतो
त्या गावाचा इतिहास आपण लिहिला पाहिजे. हम्म. आणि महिलांना तर 2 गावचा इतिहास लिहिता येऊ शकतो. एक म्हणजे आपला माहेरचाही, अच्छा. माहेरच्या गावाचा इतिहास लिहिता येऊ शकतो, की जिथे जिथे ती लहानाची मोठी झालेली आहे हम्म. तिथला इतिहास ती लिहू शकते. आणि दुसरं म्हणजे सासरी लग्न झाल्याच्या नंतर आपण ज्या सासरी राहतो हम्म. त्या गावाचा सुद्धा इतिहास लिहिता येऊ शकतो. म्हणजे ही महिलांना मिळालेली एक चांगली सुवर्ण संधी आहे. हो. आणि या संधीचा मी फायदा घेतला. आणि मग यासाठी मग घरामध्येच माझ्या आजी सासूबाई होत्या, जिथे शिकलेल्या नव्हत्या, हम्म. शेवंतबाई वामन वाघोले. मग येता जाता त्या मला नेहमी अशा गाण्यामध्ये वगैरे ते बोलायच्या. हम्म. म्हणजे उतरंडीला नसे का दाना, पण दादला असावा पाटील राणा. म्हणजे उतरण ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये धान्य का नसे ना, 18-20 दारिद्र्य का असे ना, पण दादला म्हणजे आपला नवरा कोण असावा, तो गावचा पाटील असा. असं कोड्यामध्ये हो. त्या गाण्यामध्ये म्हणायच्या. आणि डोईचा पदरा आला खांद्यावरी, भरल्या बाजारी मी जाईल. हम्म. म्हणजे हे त्या अडाणी असताना त्या इतकं छानपणे छान त्या म्हणायच्या. म्हणायच्या, की मला की हे कशात आहे, कोणत्या पुस्तकात आहे, कोणत्या काळामध्ये आहे, अशी उत्सुकता निर्माण हो. झाली. आमच्या वाघोले मळ्यामध्ये एक अरब मारला गेला हम्म. आणि त्याची समाधी म्हणजे त्याचं म्हणजे त्या ओढ्याच्या खाली तिथे त्याला त्याचाच ते दफन करून ठेवलेले आणि त्याला नैवेद्य वगैरे दाखवतात. हम्म. आणि याचा संदर्भ मला आमच्या डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी मॅडमनी मला सांगितलं, की अगं आळ्यामध्ये असं असं आहे आणि मोडी कागदपत्रांमध्ये त्याची नोंद आहे. आणि मग तिथून आणखीनच उत्सुकता निर्माण झाली ना, की मग आळे, मग आळे हा कसबा आहे, म्हणजे कसबी कारागिरांचं गाव आहे. हम्म. मग कसबी कारागिरांचं गाव म्हणजे आता कोणती कसब, हो. मग कसबी कारागीर म्हटल्यानंतर तिथे शिंपी आहेत, म्हणजे ते शिवणकाम करणारे. हम्म. त्याच्यानंतर घोंगड्या तयार करणारे लोक सुद्धा तिथे आहेत धनगराळीमध्ये, धनगराळी ती. त्याच्यानंतर ब्राह्मण आळीमध्ये संपूर्ण शेटे आहेत, त्याच्यानंतर पाठक आहेत, हम्म. कुलकर्णी आहेत. म्हणजे ही लोक आहेत, म्हणजे ज्या प्रत्येक व्यक्तींच्या आडनावानुसार त्या वेगवेगळ्या आळ्या होत्या. हम्म. आणि मग या आळ्यांमध्ये राहणारी जी लोक होते, मग आता हे मुस्लिम मोहल्ला आहे, मग तिथे अत्तर तयार करणारे सय्यद लोक आहेत, हो. सय्यद आहेत, मणियार आहेत, तांबोळी आहेत. म्हणजे ही जी कलाकुसर आहे, कलाकुसर आहे. कसबी कारागीर हे इथे आहे. कौशल्य त्यांचं. आणि करडिले वावळ हे तेलघाणे, हं. तेलाची घाणी यांच्या घरामध्ये होते. बरोबर. मग ते वावळ असेल, मग ते करडिले म्हणजे करडई पासून ते आडनाव त्यांचं ते रेडी. करडिले. मग ते करडईपासून बरोबर. करडईचं तेल तयार. हम्म. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळेचे सरपंच शहा, ते शहा असताना असे म्हणायचे, की गावामध्ये इथून संपूर्णपणे आळ्याची केळी ही पुण्याला जात असायची. हो हो. आणि ती जाताना पिंपवणीचा जो पूल आहे, पूर्वीचा साको पूल होता, म्हणजे साको पुलावरून जाताना असा त्या बैलांच्या गळ्यामध्ये घुंगरं, मग ती पहाटेच निघायची ती आणि तिथे जायची. मग त्यावेळी जवळजवळ किती ₹1.5 फक्त खर्च असायचा. मग हे बरोबर. आजी सांगायची. मग हे असं करत करत ऐकत ऐकत माझ्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली. तर आता तुम्ही सांगितलं की ही उत्सुकता निर्माण झाली, पण मग तुम्ही हे संशोधन करायला कधी सुरुवात केली? म्हणजे किती वर्ष हे काम चालू होतं? माझं हे श्री क्षेत्र आळेगावचा इतिहास लिहिण्यासाठी मला 2012 ते 2014 बापरे. म्हणजे 2च वर्षांचा कालखंड होता बिसेवडीच्या अंतर्गत. हम्म. मग तो 3 महिने झाल्याच्या नंतर त्यांचा तो संपूर्णपणे रिपोर्ट म्हणजे अहवाल तुम्ही काय केलं हम्म. तो सगळं सादर करावा लागत असायचा. मग ती पुस्तकं घेतली, कुठे कुठे भेटी दिल्या, कोणाच्या मुलाखती घेतल्या, कसं सर्वेक्षण केलं. हम्म. मग यासाठी मी कॉलेज सुटल्याच्या नंतर सकाळी 7:30 ते 12:30 पर्यंत कॉलेज असायचं. कॉलेज सुटल्याच्या नंतर मी आज संतवाडीला जायचं. मग एक नारसे म्हणून होते रिक्षावाले, त्यांना सांगायचे. आणि आपला अमित फोटो स्टुडिओवाले त्यांना सांगायचे, की आपल्याला जिथे जायचं. ते मोटरसायकलवर यायचे आणि मी रिक्षाने जायचे. आणि मग दुपारच्या वेळेस तिथे गेल्याच्या नंतर मग कोण भेटणार मला, हम्म. महिलाच भेटायच्या. हं. मग त्या महिलांच्या मी मुलाखती घ्यायची. मग त्यांच्या घरामध्ये जायचे, त्यांना विचारायचं. मग कोणाकडे जातं आहे, उखळ आहे, घरामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आहे, आधुनिक आहे की पुरातन आहे, हे सगळं पाहिजे. आणि मग ग्रामपंचायतीचे जे सरपंच असतील किंवा महिला सदस्य असतील हम्म. त्यांना सांगायचे, की तुम्ही सगळ्यांनी एकत्रित या आणि त्यांची मुलाखत घ्यायची. मग त्या सगळं सांगायचे. ती प्रश्नावली होती आम्हाला पुणे विद्यापीठाने दिलेली, हम्म. की गावाची स्थापना कधी झालेली आहे,
गावामध्ये ग्रामपंचायत आहे का, ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद आहे, किती बरोबर. लोकसंख्या आहे, किती शिकलेले आहेत, किती निरक्षर आहेत, किती प्रौढ साक्षरतेचे वर्ग वगैरे आहेत का, आणि गावामध्ये मंदिरं कोणती आहेत, मग मंदिरामध्ये कोणती देवता आहे, मग ती संगमरवरीमध्ये आहे का, धातूमध्ये आहे का, हे विचारले जात असायचं. आणि त्यानंतर मग आधुनिक काळामध्ये त्या गावामध्ये काही स्वातंत्र्य सैनिक आहेत का, पतपेढी आहे का, बँक आहे का, वेगवेगळ्या ज्या काही सुविधा आहेत त्या आहेत का, गावामध्ये दवाखाना आहे का, बरोबर. अशा एक गाव कशा प्रकारे सुसज्ज असू शकेल किंवा या गोष्टी- वेगवेगळ्या हं, अंगांनी विचार विचार करावा करा. लागतो आणि सगळ्या गावामध्ये गोष्टींचा. वाडे आहेत का, हो. गावामध्ये जुनी कागदपत्र कोणाकडे आहे का, मग गावामध्ये पाटील कुलकर्णी देशमुख देशपांडे हे जुन्या पद्धतीचे हे गाव, आणि हे आहे का सगळं, आणि गावाला वतनदारी आहे का, गावामध्ये कोणाला इनामं मिळालेली आहेत का, अशी सगळी ऐतिहासिक त्याच्यामध्ये संपूर्णपणे प्रश्नावली होती. मग त्या प्रश्नावलीच्या साह्याने मी शोध घेत घेत गेले, आणि एकीकडे PhD, एकीकडे हा अभ्यास, आणि मला ते माहिती मिळत गेली, आणि लोकांनी मला खूप सहकार्य केलं, आणि त्या गावचे मी सरपंच त्यांना भेटले, आणि त्यांना तेच हो म्हणायचे अगदी. तर मला आता सगळ्यात पहिले विचारायचं की आळे हे जे गाव आहे याला आळे हे नाव कसं काय पडलं? कारण तुम्ही अनेक वर्णनं केली पण आहेत की आळ्याला वेगवेगळी नावं पण आहेत, किंवा असं म्हणतात की आळे हे होळकरांचं गाव आहे, काही म्हणतात की जिजाऊंचं वतन जपणारं हे गाव आहे, आडांचं गाव आहे, असे अनेक गोष्टी तुम्ही लिहिलेल्या आहेत. तर याच्याबद्दल थोडंसं सविस्तर सांगा. याचा पहिला संदर्भ मी असा देते की 12व्या शतकातला, म्हणजे ज्या वेळेस पैठण या ठिकाणी संत ज्ञानेश्वर आणि सर्व भावंड, तर त्यांना मुंज करायची होती, तर त्यांना शुद्धीपत्र आणा म्हणून सांगितलं. मग तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी त्या ब्रह्मसभेमध्ये त्यांनी मागणी केली, तर ते म्हणले की नाही, तर तेवढ्यात त्यांनी रेड्यामुखी वेद वदविले. वेद वदविल्याच्या नंतर मग आता तो प्रसंग तुम्हाला माहित आहे की त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलूयात. मग त्यानंतर तिथून ते शुद्धीपत्र घेतल्याच्या नंतर मग नेवासा, नंतर इकडे अकलापूर, आणि इकडनं चौऱ्याच्या डोंगरावर आले. डोंगरावर आल्याच्या नंतर त्यांना तिथे असं गोलाकार असा आळं दिसलं. मग ते आळं, आणि गावामध्ये जवळजवळ मी सर्वे केल्याच्या नंतर जवळजवळ 500 घरांमध्ये छोटी छोटी आपली स्वतंत्र आड दिसले. बापरे. आड, मग ते आड, मग आडांचं गाव. 500 म्हणजे ही संख्या. आणि आता नूतनीकरण करत असताना त्यांनी बऱ्याच जणांनी ते बुजून टाकलेले आहे. अजूनही त्या ठिकाणी भुजबळांच्या इथे गिरणी, मी गिरणीत जात असायची, तर त्यांच्या तिथे छोटासा आड आहे, अजूनही आहे. इतिहासाचा खूप मोठा वारसा, ऐतिहासिक वारसा आहे. आणि बारव पण आहे, म्हणजे बारवांचं पण गाव. त्याच्यानंतर आळ्याची केळी पुण्याला जात असायची, म्हणून आळ्याची केळी प्रसिद्ध. आणि अहिल्यादेवी होळकरांच्या काळामध्ये या ठिकाणी आळं होळकरांनी वसवलेलं आहे, याचा बॉम्बे गॅझेटियर मध्ये उल्लेख आहे. आणि जिजाऊंचं वतन म्हणजे त्यावेळेस मोगलांच्या विरोधामध्ये युद्ध करण्यासाठी त्यावेळेस आमचे जे वाघोले वगैरे आहेत ना, त्यांनी त्यावेळेस मदत केलेली होती. मग ते तोंडी वतन दिलेलं आहे, की जे आता वाघोली जे राहतात तिथेच ते राहिलेले. आणि त्या होळकर तिथे खंडोबाचं देवस्थान आहे, हे तोंडी मिळालेलं वतन. आडांचं गाव असं एक केळीचं आळं. त्याच्यानंतर स्वतः निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या भावंडांनी चौऱ्याच्या डोंगरावरून पाहिल्याच्या नंतर असं गोलाकार दिसलं, आणि हेलिकॉप्टर मधून पाहिलं तर ओम आकाराचं हे आळं आहे. आणि इथे आळे फाटा ते संत ज्ञानेश्वरांच्या त्या वस्तीकडे जाताना सकाळची हवा एकदम शुद्ध असते. म्हणजे हृदयविकाराचे जे काही आजार आहेत, तर त्या आजारापासून मुक्तता मिळण्यासाठी आळ्यापासून ते जवळजवळ संत ज्ञानेश्वरांच्या वस्तीपर्यंत जर लोक सकाळच्या वेळेस गेली, तर त्या ठिकाणी ती शुद्ध हवा मिळते. अगदी जसं जुन्नर हे सॅनिटोरियम म्हणलं जातं, तसं आळं सुद्धा आहे. आणि आळं हेलिकॉप्टर मधून पाहिलं तर ओम या अक्षरासारखं दिसतं. तर आता आपण अगदी सुरुवातीला जाऊयात, म्हणजे आळ्याचा इतिहास. तुमचं पुस्तक वाचलं तेव्हा कळालं की अगदी सुरुवातीपासून, म्हणजे सातवाहन काळापासून उल्लेख मिळतात, किंवा त्याचा इतिहास आहे लिखित स्वरूपात. तर मग त्याच्याबद्दल सांगा की तेव्हाच्या काळी आळ्याचं काय महत्व होतं? आळं हे व्यापारी केंद्र होतं, परंतु कुठून तर नाणे घाटापासून तर इकडे पैठण पर्यंत जात असायचं. तर कल्याण बंदरापासून येणारे जे काही
समुद्रमार्गे येणारा जो काही व्यापार वस्तू होता त्या वस्तू आता इकडे पाठवायच्या. तर मग त्यावेळेस त्या ठिकाणी नाणे घाटामधून खेचरांच्या मार्फत येत असायचे आणि तिथून मग मजल मजल करत ते पैठणपर्यंत जात असायचं. मग यामध्ये विविध प्रकारचे हस्तिदंती वस्तू असतील, विविध प्रकारची वस्तू आणि मेन म्हणजे पैठणची पैठणी, बरोबर आहे की नाही? आणि ह्या महत्वाच्या वस्तूंसाठी व्यापारी केंद्र म्हणून नाणेघाट आणि इकडे पैठणपर्यंत हा संपूर्णपणे मार्ग चालायचा. मग ह्या मार्गाने जात असताना आळ हे आममध्ये आहे, आळे कसबा आहे, त्याच्यानंतर पुढे बेला आहे, पुढे टाके डोकेश्वर आहे. मग ह्या मार्गाने तो जात असायचा. मग हे आळ हे महत्वाचं. मग त्यावेळेस पिंपरी पेंढार, पेंढारी लोकांचं पिंपरी पेंढार आणि आळ हे होळकरांनी वसवलेलं म्हणून ते आळ. मग आळ्याला ती सनद मिळालेली होती. मग ती सनद मिळालेली असताना त्या सनदेचा उल्लेख सुद्धा माझ्या पुस्तकामध्ये आहे की त्यामध्ये उत्तरेकडे कोणती जागा, पूर्वेकडे कोणती जागा आणि या श्रीराम मंदिराच्या देवस्थानासाठी जे पूजा अर्चा करण्यासाठी किती जमीन दिलेली आहे, म्हणजे फुलझाडं लावायची, बाग करायची, मग तिथली ती फुलं आणून ते देवाला अर्पण करायची. मग त्याची ती सनद मला कबीर मठामध्ये मिळालेली होती आणि कबीर मठाच्याच पुढे अहिल्याबाई होळकरांनी दिलेलं त्या ठिकाणी बांधलेलं त्यावेळेच ते मंदिर आहे ते. आणि मग हा संदर्भ मिळाल्याच्या नंतर हा नाणे घाटापासून पैठणपर्यंत आणि गॅझेटियर मध्ये मिळालेला उल्लेख, मग असं करत करत मागे गेले. मग हे होळकरांचं आळ, मग त्या धनगर आळीमध्ये म्हणजे धनगर आळीमध्ये जवळजवळ 40 कुटुंबांच्या मध्ये घोंगडी विणण्याचं काम, म्हणजे घोंगडी कशी तयार करायची त्याचं ते सगळं चिंचुके लागतात, ते सगळं ते मेंढ्यांचं हे लागतं. मग ते सर्व साहित्य त्या घराण्याकडे म्हणजे त्या घराण्यामध्ये असणाऱ्या व्यक्तींकडे ते होती. पण आता मी जेव्हा शोध घ्यायला गेले तर एकाच घरामध्ये ते चालू होतं. आणि मग हे का बदल झाला तर नंतरच्या काळामध्ये शिक्षणासाठी लोक म्हणजे शिक्षणाचा मार्ग त्यांनी स्वीकारला, वेगवेगळ्या विविध प्रकारच्या व्यवसायाकडे ते वळले आणि त्यामुळे फक्त एकाच घराण्याकडे तो व्यवसाय राहिला. म्हणजे कसबे हे जे नाव आहे, कसब म्हणजे कौशल्य, त्याच्यावरून हे पडलेलं आहे. आणि मग आपण असा संदर्भ लावू शकतो की सातवाहन काळामध्ये कुठेतरी इकडे म्हणजे ज्यांच्याकडे कौशल्य आहे अशी लोक होती आणि त्याचा उल्लेख पण तुम्ही केलेला आहे, बरोबर. तर आता आपण ना 12व्या शतकाकडे वळूयात. म्हणजे जो आपण म्हणूया की आळेगाव ज्याच्यामुळे ओळखलं जातं, किंवा आपण असं म्हणू शकतो की आताही मी जितक्या वेळा ऐकलंय की पंढरपूर आणि आळंदी नंतर आळ्याला का महत्व आहे, कारण संत ज्ञानेश्वरांनी इथे रेड्याला समाधी दिली. तर मला हा सगळा इतिहास आता ऐकायचा आहे, कारण असं होतं की मी अनेक जुन्या जाणत्या लोकांना विचारले पण संपूर्ण इतिहास असा तो माहित नाहीये लोकांना. पण मला आता वाटतं की तो लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, तो पोहोचला पाहिजे. तर अगदी आपण सुरुवातीपासून जाऊयात की शुद्धीपत्र मिळवण्यापासून इथपासून तो सांगा. सगळ्यात आधी म्हणजे विठ्ठलपंत म्हणजे संत ज्ञानेश्वरांचे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्त ही चारही भावंड त्यांचे आई वडिलांनी आधी त्यांचा संसार त्यांनी सुरू केला आणि नंतर त्यांनी संन्यास स्वीकारल्याच्या नंतर मग म्हणतात की तुम्ही लग्न केलेलं आहे तर तुम्ही संन्यासी तुम्ही आता तुम्ही आधी प्रपंच पूर्ण करा, आधी प्रपंच करा नेटका आणि मग तुम्ही संसाराकडे वळा. म्हणजे आधी ब्रह्मचर्य, बरोबर, आपली ही 4 आश्रम व्यवस्था, पहिला ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम आणि चौथा संन्यासाश्रम. म्हणजे तुम्ही आधी विवाह केला आणि लगेच तुम्ही संन्यास आश्रमाकडे आलात. मग त्यांनी ते सांगितलं की मग ते परत इकडे आले आणि मग त्यांनी संसार केला आणि संसार केल्याच्या नंतर मग त्यांना ही 4ही भावंड झाली. मग 4ही भावंड झाल्याच्या नंतर मग समाजामध्ये संन्यासाची मुलं म्हणून ते त्यांना हिणवलं गेलेलं आहे. आणि मग त्यांना शुद्धीपत्र, त्यांची मुंज करायची, तर मुंज करण्यासाठी त्यांना शुद्धीपत्र मिळत नव्हतं आणि म्हणून मग त्यांनी पाहिलं विठ्ठलपंतांनी पण किती त्रास हा होतोय. मग त्यांनी त्यांचं जीवन पाहिलं की त्यांनी हे झोपलेले असतानाच ते निघून गेले आणि नंतर यांना त्रास झाला की ही संन्याशाची मुलं वगैरे. मग असा प्रवास करत करत ते गेले पैठणला गेल्याच्या नंतर ते शुद्धीपत्र त्यांनी मिळवलं का त्या रेड्याच्या मुखी त्यांनी वेद वदविलेले. मग ते घेऊन इकडे आल्याच्या नंतर ते रस्त्याने तर नेवाशाला तुम्हाला तो प्रसंग
माहितीच आहे की ज्ञानेश्वरी कोणी लिहिली, तर स्वतः संत ज्ञानेश्वरांनी सांगितली सच्चिदानंद आणि बाबा. सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली. हम्म. मग असे एक एक दृष्टांत ज्यावेळेस समाजापुढे येत गेले, त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये सुद्धा संत ज्ञानेश्वरांच्या विषयीची भावना हम्म. ही निर्माण झाली. आणि मग ते अक्कलपूरवरून आल्याच्या नंतर मग ते आळ्याला आले. आळ्याला आल्याच्या नंतर त्यांच्या बरोबर हा रेडा पण होता. बरं, हे चारही भावंड रेडाही होता. आणि मग आळ्याला आल्याच्या नंतर हा रेड्याने मागणी केली की मी आता थकलोय, आता मी काय पुढे येऊ शकत नाही, तर मला तुमच्या हाताने तुमच्या हस्ते मला त्या ठिकाणी समाधी द्यावी, ही मागणी केली रेड्याने. मग त्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी त्यांना तिथे समाधी दिली. पण समाधी देत असताना त्या ठिकाणी त्या काळामध्ये मग ते कोळवाडीमध्ये गेले. कोळवाडीमधल्या लोकांनी त्यांना साहित्य दिलं. मग त्यांना ती कोळवाडी हे नाव तिथे देण्यात आलेलं आहे. आणि संतवाडी म्हणजे त्या मार्गाने हे सगळे संत मंडळी आली म्हणून संतवाडी हे नाव देण्यात आलेले आहे. आणि पुढे हे आळं. पण मग त्यावेळेस काहींनी मदत केली, काहींनी मदत केली नाही. मग त्यावेळेस त्यांनी त्या काळामध्ये त्यांनी तो शाप दिला की अशा अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी एक दुःख व्यक्त केलं. दुःख व्यक्त केल्याच्या नंतर मग तिथून त्यांनी स्वतः कोळवाडीच्या लोकांनी जे काही सगळं साहित्य वगैरे दिलं, तर त्यांनी तिथे समाधी दिली रेड्याला समाधी दिल्याच्या नंतर मग तिथे त्यांनी ती खून दगड वगैरे ठेवला आणि ते गेले. तिथून त्या बोरी मार्गे इकडे गेले, पुढे आळंदीकडे, हो, चास नारोडी, आणि पुढे गेले. पुढे गेल्याच्या नंतर मग आता इथे वर्षानुवर्ष लोकांना तर वाटलं की हा म्हसोबा म्हणूनच त्याला शेंदूर फासायचे लोक. शेंदूर फासत असे जवळ जातात किती 12वे शतक, ते जवळजवळ ते खूप वर्ष लेपावर लेप ते साचत गेल्याच्या नंतर मग इकडे हैबत बाबा आणि ते त्यांना दृष्टांत झालं की अरे या ठिकाणी इकडे आळ्यामध्ये रेड्याची समाधी आहे आणि त्या रेड्याच्या समाधी असताना त्या ठिकाणी त्याला म्हसोबा म्हणून लोक त्या ठिकाणी शेंदूर फासतात आणि आमचा म्हसोबा पावतो. म्हणजे त्यावेळेसची, आता 400 वर्षापूर्वीची त्यावेळेच्या लोकांना तो हे झाला की आमचा म्हसोबा पावतो, नवसा साला तो पावतो. मग हे समजल्याच्या नंतर मग अरे मग त्यांना तो दृष्टांत झाला. मग ते आले. मग ते गावामध्ये हनुमान मंदिर, आमच्या आळ्यामध्ये एकाच व्यासपीठावर 2 हनुमानाची म्हणजे आहेत. एक मंदिर हनुमानाचं आणि एक इकडे आणि इकडे 2 हनुमान तिथे आहेत. मग तिथे ते उभे राहिल्याच्या नंतर आता लोकांना सांगायचं कसं, आणि म्हणून मग त्यांनी शांतता स्वीकारली आणि त्यांनी गावचे सरपंच शेटे आले. मग त्यांनी विचारलं की अशा आलेले आहेत. मग ते म्हणतात की इथे रेड्याची समाधी आहे म्हणे, असा दृष्टांत झालेला आणि मग ते आम्हाला पाहिजे. मग ते पाहिजे तर मग ते गेले तिथे. त्यांनी ते पाहिल्याच्या नंतर जवळजवळ तो संपूर्णपणे जो शेंदराचं जे उभं झालेलं होतं ते सगळे एकावर एक लेप लावलेले ते सगळं पडल्याच्या नंतर खाली रेड्याची समाधी भेटली त्यांना. आणि मग तिथून पुढे मग ते मंदिर, मग ते शेट्यांनी मंदिर बांधलं, मग मोठा यज्ञ वगैरे केला. संपूर्ण आळे असेल, बेला असेल, राजुरी असेल, असे आजूबाजूचे संपूर्ण पंचक्रोशीतील लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी खूप मदत केली. आता माझ्या पुस्तकामध्ये आहे ते सगळी काय, कोणी धान्य दिलं, कोणी काय काय दिलं, आणि त्याप्रमाणे ते तिथून उत्सव चालू झाला. मग हे 12व्या शतकातलं. त्याच्यानंतर मग ही शोध मोहीम चालू झाली आणि त्यावेळेस आळ्याचे विश्वनाथ शेटे हे भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये ते अध्यक्ष होते. मग ते अध्यक्ष असताना त्यांनी त्यावेळेसचे श्री दीक्षित असतील, त्यानंतर त्या काळातल्या असलेल्या महत्वाच्या व्यक्तींना ते घेऊन आल्याच्या नंतर इथे आपल्याला मंदिर स्थापन करायचंय. मग त्या मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वरांची मूर्ती कशी असावी याची पाहणी केली आणि ते स्वतः जाऊन त्यांनी जयपूरवरून ती मूर्ती आणलेली आहे. त्यावेळेसची ती स्थापन केलेली ती मूर्ती, म्हणजे तो जुना इतिहास अगदी भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये मला 5 शेटे कुलवृत्तांत, म्हणजे आज आपण लिहित नाहीत परंतु प्रत्येक
कुळाचा इतिहास त्या त्या घराण्याने लिहिणं गरजेचं असतं. म्हणजे बरोबर. पुढच्या पिढीला ते मार्गदर्शन की हो. आपल्या घराण्यामध्ये आजोबा पंजोबा खापर पंजोबा कोण होते काय होते याचं पाचे शेटे कुलवृत्तांत हे पुस्तक अत्यंत महत्वाचं पुस्तक मला भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये मिळालं. त्याच्यानंतर मी गावामध्ये पण गेले तर गावामध्ये बंडू जोशी त्यांच्याकडे पण मला मिळालं, पुन्हा पाठक बाईंच्याकडे पण मिळालं, पुन्हा शेट्यांच्याकडे सुद्धा मिळालं. प्रत्येक घराण्यामध्ये त्या पाचे शेटे कुलवृत्तांचं पुस्तक मला मिळालं आणि आमच्या मीनाक्षी निशिकांत जोशी मॅडमनी मला ते दिलं आणि ते मी मंडळात घेऊन गेले. त्यांनी सांगितलं हेच पुस्तक. मग त्यामध्ये असलेले सगळे संदर्भ मी घेतले आणि त्याप्रमाणे हे काम चालू केलं. मग हा जो रेडा आहे याच्या पूर्वजन्माचा पण इतिहास सांगतात. तर मग याच्याबद्दल काही सांगू शकता की नाही. हा कितपत खरा आहे खोटा आहे याच्याबद्दल पण मला तुमच्याकडून ऐकायचंय. नाही मला मी हे संशोधन केल्याच्या नंतर मला खूप जणांचे फोन येत असायचे. कधी ज्यावेळेस वरुथिनी एकादशीच्या वेळेस ही यात्रा असायची, मॅडम हा रेडा मनुष्य आहे की प्राणी आहे असं मला विचारलं जात असायचं. तर मी म्हणायचे हे पहा मी अभ्यास केलेला आहे. स्वतः संत ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याला समाधी दिलेली आहे आणि हा पूर्वजन्मीचा त्याचा इतिहास मला काही सांगता येणार, परंतु त्यामध्ये त्या आख्यायिका आहेत. त्या आख्यायिका त्या आपल्या आळेचेच आहेत, संतवाडीचेच बाप्पा त्यांनी सांगितलेली ती लिहिलेली आहे. परंतु मला असा हा त्रास होत असायचा. तर मग मी म्हटलं की आपण त्याचं पुस्तक प्रकाशित केलं पाहिजे. तर त्यावेळेस एका क्षुद्र पशुद्वारे या ठिकाणी वेद वदवले गेलेले आहेत आणि म्हणून मग त्या ठिकाणी काहींचा होकार तर काहींचा नकार. परंतु मी असं त्यामधून भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये एक ज्यावेळेस ती उत्खनन केल्याच्या नंतर खूप भुंगे निघाले तिथे. भुंगे निघाल्याच्या नंतर मग अशी केसांची बट वगैरे निघालेली आहे, ते भुंगे पण निघालेले आहेत. मग त्या आख्यायिका ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये मी लिहिलेल्या आहेत. आजची पिढी जी आहे ती दृष्टांत किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर म्हणावासा विश्वास ठेवत नाहीत. तर हे खरंच घडलं असेल का त्या काळी? तर याच्याबद्दल तुमचं मत काय? माझं असं म्हणणं आहे, मी संपूर्णपणे ज्ञानेश्वरांचं, निवृत्तीनाथांचं, पुन्हा त्यांच्या आई वडिलांचं संपूर्ण चरित्र मी वाचलेलं आहे, अभ्यासलेलं आहे आणि माझा या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास आहे. कारण संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिलेली त्या ज्ञानेश्वरीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी लिखाण केलेलं आणि आजही छोट्या छोट्या रील्स मधून आपल्याला दिसून येतं की ज्ञानेश्वरीचं वाचन केल्याच्या नंतर काही अध्याय आहेत की त्या अध्यायांचं वाचन केल्याच्या नंतर तुमचे जे काही शारीरिक व्याधी आहेत त्या व्याधींवर सुद्धा तुम्हाला त्या व्याधींपासून दूर जाता येऊ शकतो. असा म्हणजे ज्यांची श्रद्धा आहे, श्रद्धावान लभते ज्ञान, श्रद्धेने केलं ना कोणतंही काम तर त्याचं फळ निश्चितच तुम्हाला मिळतं. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून भावार्थ दीपिका असेल, ज्ञानेश्वरी असेल, पसायदान असेल किंवा हरिपाठ असेल, याचं जवळजवळ वर्षानुवर्ष आज हे जवळजवळ 12व्या शतकापासून तर आजपर्यंत, आजपासूनही पुढे कितीतरी शतक हे चालू राहणार आहे. आणि याचं दृश्य स्वरूपामध्ये आपण पाहतो आषाढी आणि कार्तिकी एकादशीला कितीतरी वारकरी हे जातात, 15-15 दिवस जातात आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाहीये. दिवसेंदिवस ही संख्या लाखोनी वाढत चाललेली आहे. आणि तिथे त्या काळामध्ये कोणी होतं का, शिकलेलं होतं का, औषधाच्या कोणत्या सुविधा होत्या का? नाही. घरातून निघायचे, आपल्या रव्याचे लाडू करून घेणार किंवा लसणाची चटणी दशम्या करून घेणार आणि जाणार. आणि आज मात्र सोय मात्र आहे. त्यामुळे आज काहींचा विश्वास आहे, काहींचा विश्वास नाही हे म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष त्या व्यक्तीला त्याचा अनुभव आल्याशिवाय एक तरी ओवी अनुभवावी हे म्हणलेलं आहे. आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि माझा त्यावर पूर्णपणे म्हणजे ठाम माझा विश्वास आहे, श्रद्धा आहे. तर आता तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये एक छान वर्णन केलंय की जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात सुंदर रचना असलेलं गाव म्हणजे आळे हे गाव. तर आणि अनेक वस्त्या असतील किंवा अनेक आळ्या आहेत परत. तर मग याच्याबद्दल पण तुम्ही लिखाण केलंय किंवा वेगवेगळ्या आडनावांची लोक तिकडे राहतात आणि तुम्ही आडनावांचा पण खूप सुंदर इतिहास पुस्तकामध्ये लिहिलाय. तर याच्याबद्दल सांगा, ही रचना कशी आहे आळ्याची
आणि तिथली आडनावं किंवा त्यांचा जो उगम आहे, आपण म्हणूयात की ही आडनावं कशी आली याच्याबद्दल पण तुम्ही सांगितलेलं आहे. तर त्याच्याबद्दल सांगा. तर घाटपांडे म्हणजे आळे गावामध्ये आहेत. तर घाटातून जो काही व्यापारी माल घेऊन जातो, हं. मग तो माल घेऊन जात असताना त्याला संरक्षण करण्याचं काम घाटपांडे करत असायचे. घाटपांडे. मग ते घाटपांडे त्यांना ते नाव मिळालेले. त्यानंतर जी तेली आळी आहे, जी तेलाचा व्यवसाय करणारे जे आहेत, मग ते कर्डिले असतील, वाऊवळ असेल, मग त्यांची ती आळी. मग ते धनगर आळी, शिंपी आळी, ब्राह्मण आळी, वरची माळी आळी, खालची माळी आळी, ब्राह्मण आळी, मुस्लिम मोहल्ला, असे सर्व रचना आमच्या गावाची अतिशय सुंदर आहे आणि माझ्या पुस्तकामध्ये त्याचा फोटो सुद्धा दिलेला आहे. आणि हे पाचे शेटे कुलवृत्तांत ह्या पुस्तकामध्ये आहे आणि आजही आहे, जशी आहे तशीच रचना आहे. पूर्वी वाडे होते, ते वाडे पाडून आता त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीची म्हणजे कॉन्क्रीटमध्ये लोकांनी घरं बांधली, पण जी रचना आहे त्या रचनेप्रमाणेच आळ्यामध्ये बांधकाम झालेले आहे. त्यानंतर जी पूर्वीची बारव होती, त्या बारवला फक्त आता त्या ठिकाणी वरून कव्हर घातलेला आहे लोखंडी, कारण तिथे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये गावात होतो, ज्ञानदीप सभागृहाचे तिथे, आणि म्हणून तिथे त्या बारव ती संरक्षित केलेली आहे, फक्त तिला संरक्षण दिलेलं आहे, पण आहे ती तशीच आहे. पुन्हा गावामध्ये लेंडे डॉक्टरांच्या पुढे एक विहीर होती, तर त्या विहिरीमध्ये येता जाता कुत्री जी असायची गावाची ती पडायची, म्हणून मग तिला कुतर विहीर असं म्हटलं जात असायचं. मग ती विहीर काही काळाने ती बंद करून टाकलेली आहे. तिथे आता शाळा आहे. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत महत्वाच्या, की रचना जशीची तशी आहे, वाडे जशीची तशी आहे. एक जळका वाडा, एक वाडा जळून गेला म्हणून त्याला जळका वाडा म्हणून म्हणलेलं आहे. भुजबळांचा एक वाडा आहे, डोक्यांचा एक वाडा आहे, साबळ्यांचा एक वाडा आहे, त्यानंतर फणसेंचा एक वाडा आहे आणि शेट्यांचा एक वाडा आहे, की माझ्या पुस्तकामध्ये जो अजूनही तो त्या काळापासून आतापर्यंत आहे त्या स्थितीमध्ये ते वापरतात. आणि या वाड्यांची रचना म्हणजे मोठा दरवाजा, आतमध्ये जायचं, आताच्या सारखं कुलूप नाहीये, तशी मोठी अशी फळी टाकायची, म्हणजे लाकूड टाकायचं, ते त्याचं कुलूप, आणि मग आतमध्ये जायचं. मग उखळ आहे, न्हाणीघर आहे, मग आतलं माझघर आहे, मग ते स्वयंपाकघर आहे, ओसरी आहे, की जे जुन्या पद्धतीचे. मग त्याची काही जोत आपल्याला काही ठिकाणी असलेली दिसून येतात, परंतु आता भावी पिढीला माहीत करून देण्यासाठी हे वाड्यांचं जतन होणं गरजेचं होतं. परंतु त्याच्या त्या भिंती एवढ्या मोठ्या मोठ्या, पण त्याच्यामुळे ते आता काही काळाने पावसामुळे त्याचं ते दुर्लक्ष झालं आणि मग ते काही वाडे पाडले. परंतु त्या वाड्यांचे फोटो मात्र मी जतन करून ठेवलेले आहेत. ते वाड्या आणि त्या वाड्यामध्ये असलेल्या पेटी, आताची पेटी म्हणजे ब्रीफकेस वगैरे अशा नाही, तर लाकडी पेटी. लाकडी पेटीमध्ये पेटीत आणखीन एक कप्पा, त्यामध्ये तिजोरी, आपली तिजोरी कपाटामध्ये आहे, पण त्या पेट्यांमध्ये त्या साबळ्यांच्या वाड्यामध्ये, भुजबळांच्या वाड्यामध्ये तशा प्रकारची ती पेटी असलेली म्हणजे मला त्यांनी सांगितलं ती आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की पूर्वी म्हणजे आता हे इतिहासाच्या दृष्टीने आळे हे गाव खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं कारण आहे. इतक्या जाती धर्मांचे लोक तिथे राहत आहेत अजूनही. म्हणजे मुलाखती घ्यायला गेल्या आता त्यावेळेस मला 50, 60, 45 अशा दुपारच्या वेळेस महिलाच भेटल्या, आणि महिलांना विचारलं तर महिला म्हणतात की आता हे आमच्या घरच्यांना विचारावं लागेल, म्हणजे पतिराजांना विचारावं लागेल. त्यांना विचारलं, नाही आम्हाला नाही येणार सांगता, असं ते म्हणायचे. आणि म्हणून मग त्याचा शोध मी, जी कागदपत्र आहे, जुनी मोडी कागदपत्र आहे, तर त्याच्यामध्ये नावं पाहिली मी. तर भुजबळ, डोके, वाघोले, त्याच्यानंतर अतार लोक आहेत, की मग त्यांनी घेतलं नाही आमच्या घरात अत्तर तयार करायचे, म्हणून मग ते अत्तर. मग सय्यद, मग त्यांना विचारलं, मग ते काही सांगायचे नाही. मग त्या बांगड्यांचा व्यवसाय करणारे, मग ते तांबोळी, पानटपरी काहींची आहे, मग ते, आणि मणियार, मग ते बांगड्या वगैरे असं करणारे, बांगड्यांचा व्यवसाय करणारे. आणि सगळ्यांना काही सांगता नाही आलं, म्हणजे शक्यतो मला महिला वर्ग जास्त भेटला. आणि महिला म्हणजे आता सासरी ती आलेली आहे, माहेराहून ती इकडे आलेली, आणि इकडे आलेल्या, आणि महिला जास्त शिकलेल्या नसल्यामुळे